तुम्ही कधी झाडाच्या फांद्यांवरून खाली लोंबणारी मुळं पाहिली आहेत का? वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात. त्यांना पारंब्या असं म्हणतात. वडाच्या झाडांना या मुळांची गरज असते. चला तर मग मूळ या वनस्पतीच्या अवयवाबद्दल अधिक माहिती करून घेऊयात. एक मजेशीर प्रयोग करून झाडे कशी वाढतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपण काय करायचंय तर एक काचेचं चंचू पात्र घ्यायचंय आणि त्यामध्ये कागदाचा बोळा ठेवायचा. पाणी शिंपडून हा बोळा ओलसर करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता आपल्याला भिजवलेले हरभरे ठेवायचे. मग 3-4 दिवसानंतर आपल्याला निरीक्षण करायचंय, पाहायचंय की त्या हरभऱ्यांमध्ये काही बदल झालाय का. विचार करा आणि मला सांगा की त्या हरभऱ्यामध्ये काही बदल झाला असेल का. काहीतरी अंदाज लावण्याचा प्रयत्न करा. तर बीच्या आतून 2 भाग बाहेर पडताना दिसतील. तर बीच्या आतून खाली जमिनीच्या दिशेने जो वाढणारा भाग आहे त्याला आदिमूळ असं म्हणतात. ठीक आहे. त्या आदिमुळांपासून मुळांची निर्मिती होते. तर जमिनीच्या वर वाढणारा जो भाग आहे त्याला अंकुर असं म्हणतात. तर या अंकुरापासून खोडाची निर्मिती होते. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते वेगवेगळ्या प्रकारच्या मुळांबद्दल. तर हे मूळ पहा. या मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर दिसतोय आणि पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतोय. बरोबर की नाही. ही रचना झाडांना जमिनीत घट्ट बसण्यासाठी खूप मदत करते. काही मुळांना उपमुळे फुटतात बरोबर, व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवरती पसरतात. तर लक्षात घ्या, मुख्य मूळ जे जमिनीलगत जाडसर होते आणि पुढे निमुळते होत जाते त्याला प्राथमिक मूळ असं म्हणतात. आणि मुख्य मुळापासून वाढणाऱ्या इतर मुळांना उपमूळ असं म्हणतात. जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मुळांच्या टोकांच्या भागावर केसासारखे धागे दिसतात बरोबर. तर त्या धाग्यांना मूलरोम, रूट हेअर असं म्हणतात. त्याचप्रमाणे मुळाचा टोकाचा भाग नाजूक असतो. मुळाची वाढ नेमकी याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे एक आवरण असते. त्याला मूल टोपी, रूट कॅप असं म्हणतात. तर अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ, टॅप रूट असं म्हणलं जातं. अशा प्रकारची मुळे झाडांना मजबूत आधार देतात, पाणी व पोषणद्रव्ये शोषून घेतात. तर गाजर, बीट, औषधी वनस्पतीमध्ये जर बघायला गेलं तर सिंहपर्णी, तसेच ओक झाड, ही सगळे सोटमूळ असणाऱ्या वनस्पतींची उदाहरणं आहेत. आता दुसऱ्या प्रकारची मुळे पाहू. येथे कांदा आणि तांदूळाचं रोप तुम्हाला दिसत असेल. यांची मुळे पातळ तंतूसारखी असतात आणि ती दोऱ्यासारखी पसरलेली असतात. येथे सोटमुळांसारखी आपल्याला प्राथमिक व उपमुळे दिसत नाहीत. सर्व मुळे एकसारखी दोऱ्यासारखी दिसतात. म्हणूनच खोडापासून फुटणाऱ्या या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे असं म्हणतात. तर लक्षात घ्या, मुळांचे मुख्य 2 प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमय मूळ. पण हे 2 प्रकार कसे तयार झाले चला व्यवस्थित समजावून घेऊयात. पहिल्यांदा हे बी पहा. हे लाल राजम्याचे बी आहे. याला द्विदल बी असं म्हणलं जातं. हे दुसरं आहे ते तांदूळ आहे. याला एकदल बी असं म्हणलं जातं. तर लक्षात घ्या, द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असतं तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असतात. तर लक्षात घ्यायची गोष्ट ही की सोटमूळ व तंतुमय मूळ या व्यतिरिक्त पण काही विशेष प्रकारची मुळे असतात. त्यांना आगंतुक मुळे असे म्हणतात. आगंतुक मुळे ही जमिनीच्या वर वाढतात आणि झाडांना अतिरिक्त आधार देतात. एक प्रकारे झाडांना मदतीचा हातच देतात आणि त्याचबरोबर पाणी, खनिजे व क्षार शोषून घेतात. छान आहे ना. तर चला काही उदाहरणं पाहूयात आगंतुक मुळाची. येथे आपण जमिनीत व जमिनीच्या वर वाढणारी मुळं पाहू शकतो. दिसतंय सगळ्यांना. पहिलं वर डावीकडे पहा. इथे दिसतंय तुम्हाला मक्याचं चित्र बरोबर. तर जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी मुळे आपण येथे पाहू शकतो. तर या मुळांना आधार मुळे असे म्हणतात. दुसरं तुम्हाला दिसत असेल वडाचं झाड.
सगळे वरच्या बाजूत उजवीकडे. ठीक आहे. तर त्या वड्याच्या फांद्यांवर फुटलेली जी मुळं असतात, जी जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना पारंब्या असं म्हणतात, प्रॉप रूट असं म्हणतात. ही मुळे वडाच्या झाडाला त्याचा पसरा टिकवण्यासाठी आधार देत असतात. बरोबर. खाली डावीकडे स्ट्रॉबेरी वनस्पती दिसतीये. ठीक आहे. इथे मुळे जमिनीकडे न जाता जमिनीच्या वर येताना दिसत असतील, तर या मुळांना धावती मुळे असं म्हणतात. आणि शेवटी हे उजवीकडील वनस्पतीचे मूळ पहा. ठीक आहे. हे आहे मँग्रोव्ह म्हणजेच खारफुटी वनस्पती. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिसतंय, ही जी काही मुळे आहेत ती जमिनीवरती दिसतात आहेत. बरोबर. तर या मुळांना श्वसन मुळे असे म्हणतात. ही मुळे पाणथळ भागात झाडांना श्वास घेण्यासाठी मदत करत असतात. तर ही आहेत आगंतुक मुळे, जी दोन मुख्य प्रकारच्या मुळांपेक्षा म्हणजेच सोटमूळ व तंतुमय मूळ यांच्यापेक्षा वेगळी आहेत. यांची मुळे पातळ तंतूसारखी असतात आणि ती दोऱ्यासारखी पसरलेली असतात. येथे सोटमुळांसारखी आपल्याला प्राथमिक व उपमुळे दिसत नाहीत. सर्व मुळे एकसारखी दोऱ्यासारखी दिसतात. म्हणूनच खोडापासून फुटणाऱ्या या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे असं म्हणतात. तर लक्षात घ्या, मुळांचे मुख्य दोन प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमय मूळ. पण हे दोन प्रकार कसे तयार झाले, चला व्यवस्थित समजावून घेऊयात. पहिल्यांदा हे बी पहा. हे लाल राजम्याचे बी आहे. याला द्विदल बी असं म्हणलं जातं. हे दुसरं आहे ते तांदूळ आहे. याला एकदल बी असं म्हणलं जातं. तर लक्षात घ्या, द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असतं, तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असतात. तर लक्षात घ्यायची गोष्ट ही की सोटमूळ व तंतुमय मूळ या व्यतिरिक्त पण काही विशेष प्रकारची मुळे असतात. त्यांना आगंतुक मुळे असे म्हणतात. आगंतुक मुळे ही जमिनीच्या वर वाढतात आणि झाडांना अतिरिक्त आधार देतात. एक प्रकारे झाडांना मदतीचा हातच देतात आणि त्याचबरोबर पाणी, खनिजे व क्षार शोषून घेतात. छान आहे ना. तर चला काही उदाहरणं पाहूयात आगंतुक मुळाची. येथे आपण जमिनीत व जमिनीच्या वर वाढणारी मुळं पाहू शकतो. दिसतंय सगळ्यांना. पहिलं वर डावीकडे पहा. इथे दिसतंय तुम्हाला मक्याचं चित्र. बरोबर. तर जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी मुळे आपण येथे पाहू शकतो. तर या मुळांना आधार मुळे असे म्हणतात. दुसरं तुम्हाला दिसत असेल वडाचं झाड, सगळे वरच्या बाजूत उजवीकडे. ठीक आहे. तर त्या वड्याच्या फांद्यांवर फुटलेली जी मुळं असतात, जी जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना पारंब्या असं म्हणतात, प्रॉप रूट असं म्हणतात. ही मुळे वडाच्या झाडाला त्याचा पसरा टिकवण्यासाठी आधार देत असतात. बरोबर. खाली डावीकडे स्ट्रॉबेरी वनस्पती दिसतीये. ठीक आहे. इथे मुळे जमिनीकडे न जाता जमिनीच्या वर येताना दिसत असतील, तर या मुळांना धावती मुळे असं म्हणतात. आणि शेवटी हे उजवीकडील वनस्पतीचे मूळ पहा. ठीक आहे. हे आहे मँग्रोव्ह म्हणजेच खारफुटी वनस्पती. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिसतंय, ही जी काही मुळे आहेत ती जमिनीवरती दिसतात आहेत. बरोबर. तर या मुळांना श्वसन मुळे असे म्हणतात. ही मुळे पाणथळ भागात झाडांना श्वास घेण्यासाठी मदत करत असतात. तर ही आहेत आगंतुक मुळे, जी दोन मुख्य प्रकारच्या मुळांपेक्षा म्हणजेच सोटमूळ व तंतुमय मूळ यांच्यापेक्षा वेगळी आहेत.